वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्याने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभ प्रसंगी पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी तसेच उपस्थित ग्रामस्थ भावुक झाले होते. तर काहींना आपले मनोगत सांगताना डोळ्यातील पाणी आवरता आले नाही. वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या 1.5 वर्षाच्या वडखळ पोलीस ठाण्यातील सेवेनंतर त्यांची अलिबाग कार्यक्षेत्रात बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी वडखळ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्याने पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या निरोप समारंभाचे आयोजन वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी नारनवर यांची सहपत्नी कुटुंबासह मिरवणूक काढण्यात येऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पेन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव, अभिजित जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष सोनावळे, उपनिरीक्षक विजय टेमघरे, अंमलदार अमोल पाटील व निलेश ठेने कांबळे, नेहा पाटील, वडखळ माजी सरपंच योगेश पाटील, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, वडखळ ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे तसेच उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. बऱ्याच जणांना बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. भाषण कोण करतो? नेता आणि अभिनेता. नेत्याला मतं मिळवायची असतात, अभिनेत्याला टीआरपी मिळवायचं असतं. पण इथं जे काही भावना व्यक्त केल्या आणि त्यातून त्या अश्रूतून आणि त्या दाटून आलेल्या भावनेतून त्या भावना सर्वांपर्यंत पोहोचल्या असं मी समजतो. आणि थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर नारनवर सरांची कामगिरी ही अशी भाषण करून किंवा काही व्यक्त करून सांगता येणार नाही. थोडक्यात तुम्हाला सांगतो की जो हा सुंदर परिसर आहे, तुम्ही पूर्वी बघितलेला आहे, ज्या तुम्ही बघितला नसेल आता ह्या महिन्यात पूर्ण जिल्ह्याचं ISO मानांकन झालं. त्यामध्ये वडखळ पोलीस स्टेशनला 1 दिवस मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही परिसर आणि इमारत याचं त्यांनी काय आमूलाग्र बदल केला असेल ते आपल्या लक्षात येतं. आणि क्राईमच्या बाबतीत, स्टॅटिस्टिक्सच्या बाबतीत जर कामगिरी म्हणलं तर बेस्ट पोलीस युनिटमध्ये जिल्ह्यात वडखळ पोलीस स्टेशनचा क्रमांक 1 आहे. त्यामुळं मी जे लीडिंग करतो त्या डिव्हिजनचाही क्रमांक 1 आहे. तिसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर राहिला जनसंपर्क किंवा लिडरशिप क्वालिटी, त्या तुम्ही इथं प्रत्यक्षात बघितलेले आहे. त्यांना निरोप देण्यासाठी जे आपण सर्वजण जमा झाला आणि ज्या भावुकतेने तुम्ही इथं तुमच्या भावना व्यक्त केल्या त्यावर त्यांचं कोऑर्डिनेशन आणि जनसंपर्क तो मी जवळून बघितलेला आहे. आता ह्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये वडखळ असो, वाशी असो किंवा ते किती मोठे कार्यक्रम असो, एक मीटिंग व्यतिरिक्त मी परत काय तिथं आलो किंवा येण्याची वेळ आली नाही. इतके उत्तम प्रकारे सर्व बाबतीत कायदा सुव्यवस्था असो किंवा क्राईम डिटेक्शन असो त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि राहता राहिला त्यांचा संधीचा प्रश्न, त्यापूर्वी सुद्धा मी PSI म्हणून काम केलेलं होतं. त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर सुद्धा इथून बदलून APA प्रमोशनवर पेन पोलीस स्टेशनला APA म्हणून 2.5 वर्ष काम केलेलं. माझं नातं हे आपल्या तालुक्याशी काय आहे माहित नाही. सुदैव माझं की मला पुन्हा पेन तालुक्यातल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि गेले 1.5 वर्षापासून मी वडखळ पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून पुन्हा आपल्या पेनकरांच्या, पेन तालुक्यातल्या लोकांच्या सेवेसाठी येऊ शकतो. कदाचित पेनचं आणि माझं खूप जुनं आणि काही ऋणानुबंध आहे. वडखळ पोलीस स्टेशनला काम करताना मला जे काही करता आलं चांगलं. रायगड जिल्ह्यामध्ये आता ऍज अ पोलीस इन्स्पेक्टर प्रमोशन झाल्यानंतर
मी पहिले 3 वर्ष मुंबईला नोकरी केली, 3-3.5 वर्ष, आणि नंतर रायगडमध्ये आल्यानंतर गेले 3 वर्ष मी इथं 3 पोलीस स्टेशनला काम केलं. नेरळ पोलीस स्टेशनला काही दिवस होतो, त्याच्यानंतर नागोठणे पोलीस स्टेशनला होतो आपल्या शेजारी. आणि मला पेण तालुक्यात यायचं होतं, म्हणून मी एस पी सरांना विनंती केली, मला पेणला जायची इच्छा आहे. तर आणि ती संधी दिली वडकरमध्ये येण्याची आणि काम करण्याची. सुदैवाने पुन्हा एकदा ती संधी मिळाली. तरच वडकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेण तालुक्यातील सर्वच लोक खूप चांगले आहेत. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना ज्यावेळेस 2 लोक समोर येतात, 2 पार्ट्या समोर येतात, पोलीस अधिकाऱ्याची तिथे कसोटी असते, कोणातरी एकाच समाधान करू शकतो, दुसरा नाराज होणारच असतात. त्यामुळे पोलिसांना सगळेच कधी कोणी चांगलं म्हणत नाही. कुणावर अन्याय होणार नाही याची मात्र आम्ही काटेकोरपणे काळजी घेतलेली होती. पोलिसचं काम करत असताना ते वडकर पोलीस स्टेशनच्या माझ्या सहकार्यांचं त्यांना कधी एकटं पडू दिलं नाही. ठाणे अंमलदारला माझ्या परस्पर सुद्धा सांगतील सगळे की ठाणे अंमलदारला ड्युटी करताना कधी एकटं वाटलं नाही. ती महिला ठाणे अंमलदार असू द्या किंवा माझे पुरुष ठाणे अंमलदार असू द्या. एवढं पण सांगतील ते की ठाणे अंमलदार कक्ष आमचे साहेबच अर्ज चालवत होते. कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना कुठल्याच कधी अडचण आली नाही. आणि फोन मागे सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या 2 वाजता सुद्धा कधी फोन केला तरी कधी कुणाला विचारलं नाही की मला इतक्या रात्रीच्या कशाला जाग केलं. काही साधंही कारण असू द्या कधी रात्री फोन करतो. आणि आमचा खरंच म्हणजे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की मी खूप चांगल्या लोकांसोबत काम केलं. माझा स्टाफ एवढा चांगला आहे इथला वडकर पोलीस स्टेशनचा, मला अभिमान वाटतो यांचा. कधी कुठली अडचण निर्माण झाली, कधी विशेषतः वडकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अडचणी ह्या कंपनीशी रिलेटेड असतात किंवा मग हायवेवरील ट्रॅक. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.